नमस्कार मित्रांनो, आपले माणसं या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि आपण एक अशा ऐतिहासिक स्थळाला भेट दिलेली आहे आणि हे स्थळ काही जास्त लांब दूर नाही, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आणि तालुक्याच्या काही अंतरावरती हे गाव आहे। पण हे गावाचं नाव आहे लिंगदरी। ह्या ठिकाणी आपण जर चौक्याकून आलो तरी जवळ आहे, इकडे पिसादेवी या मार्गे जरी आलो तरी जवळ आहे, आणि करमाड किंवा टाकळी लाडसंगी मार्गे जरी आलो तरी काही अंतरावरच आहे। तर मित्रांनो, आपण आता जाऊया, नेमकं काय आहे तरी बघूया, चला। तर या ठिकाणी आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर च्या काही अंतरावरती असलेलं एक लिंगदरी गाव खूप दिवसापूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की नेमकं आहे तरी काय, या ठिकाणी जाणून घेऊया। कारण आपण महाराष्ट्रातील अनेक स्थळांना पाहतोय चॅनलच्या माध्यमातून, तर आपण या ठिकाणी बघू काय झाडी काय डोंगर, आणि या डोंगरामध्ये त्या झाडीमध्ये वसलेलं मंदिर। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रथमतः शुभ लाभ म्हणूया, शुभ कार्य, ओम नमः शिवाय। तर मित्रांनो, आपण हे बघा, या ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या समोर महादेव आणि एक आपलं देवाचं रूपातच नंदी, तो आपण नंदीचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, मंदिरात जाऊया, मंदिरातलं दर्शन घेऊया। तर ओम नमः शिवाय, हर हर महादेव। या ठिकाणी अनेक देवांच्या मूर्ती आहेत। तर मित्रांनो, इथे बी आपण दर्शन घेऊया। जय श्रीराम। तर मित्रांनो, आता आपण येथील दर्शन घेतलेलं आहे, तर आपण पाठीमागच्या साईडला जाऊ। मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं म्हणजे एक असा धबधबा जो अतिशय जोरदार आणि वेगात वाढतोय, म्हणजे चालू आहे। त्या ठिकाणी खूपच पाणी आहे, आणि समोर आपण आता मंदिर बघतोय, परत इथे एक छोटस मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शन घेऊया। तिथे नंदी आहे। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण पुढे जातोय, तर गोमुख आहे, जे अनेक जुने लोक सांगतात की येथे 365 दिवस त्या गोमातेच्या मुखातून पाण्याची धारा चालू असते। मित्रांनो, बघा किती सुंदर आहे, आणि खूप हे, आणि आज त्याच्यात तर बैल पोळा असल्यामुळे खूपच आनंद आहे। तर या ठिकाणी बघा, वरतून पाणी पडतंय अशा पद्धतीने, आणि आपण इकडेही धबधबा बघितला, बघा मित्रांनो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो धबधबा आहे, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातली जी दुधना नदी या ठिकाणी उगम स्थान झालेली आहे। दुधना नदीचं उगम स्थान येथूनच असल्यामुळे येथे भरपूर काही पाणी प्रवाह, खूप पाणी आहे। ज्यादा पुढे जाणार नाही, कारण कसं आहे, कोकडी जागा झालेली आहे। तर मित्रांनो, बघा अशा पद्धतीने, आणि आपण इकडेही बघतोय, तर खरंच खूप या ठिकाणी आहे। आपण इथे बघतोय, तर हे बघा, त्या ठिकाणी काही असं नाहीये की पूर्ण दगड आहे, म्हणजे अजिबात इथे अशी सुविधा केलेली नाही की पाणी जाईल आणि ते गाईच्या मुखातून पडेल, पण इथे आपोआप गाईच्या मुखातून पाणी पडतं, आणि खूपच छान आहे। तर मित्रांनो, आम्ही आपल्यापर्यंत आपले माणसं या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे, त्याला नक्कीच आपण प्रतिसाद द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। ओम नमः शिवाय।